मित्रांनो आता वृंदावन मध्ये मथुरा वृंदावनला आणि आता इथून आग्र्याला चाललोय आज परत रिटर्न आग्र्याला आता रेड फोर्ट आग्रा फोर्ट ताजमहल वगैरे बघून परत अरे बघूयात दाखवतो तुम्हाला चला. तर मित्रांनो मी प्रसाद तावरे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आग्रा मथुरा वृंदावनच्या दुसऱ्या भागामध्ये. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे माझे पाय एका जागेवर कधीच टिकत नाही म्हणून काल आग्र्यावरून वृंदावन आणि आता परत आग्र्याला रिटर्न चाललोय. वृंदावनवरून सकाळी लवकर बस पकडली आणि 2 तासात आग्र्याला पोहोचलो. माझी रोजची सुरुवात सकाळी चहानेच होते. तर मग काय चहा बटर टोस्ट खाऊन निघालो आग्रा फोर्ट बघायला. नमस्कार मित्रांनो, आता मी आग्र्यामध्ये आग्रा फोर्ट बघायला आलेलो आहे. आग्रा फोर्ट समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. तर आज जाण्यासाठी 50 रुपयाचं तिकीट काढलं आणि आग्रा रेड फोर्ट खरंच लाल आहे का हे बघायला आत आलो होतो. तर मित्रांनो इथे दिवाणी आम परत खास महल बाग ती तोफ पाहिल्यानंतर ना आता इथून पुढे जायचं कुठं या विचारात पडलोय. मग गुगलला थोडं सर्च केल्यावर कळालं की ताजमहल तर इथून फक्त 1.5 किलोमीटर आहे. मग काय पटापट आवरून जेवण करून रिक्षावाल्याला 10,000 रुपये दिले. मित्रांनो ताजमहल बघायला दाखवतो आता ताजमहलचं व्ह्यू. चाललोय गर्दी प्रचंड आज खूप सुट्टीचा वार आहे. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो ह्या भिंतीतून ताजमहलची पहिली झलक दिसते. आज थोडी गर्दी तर आहे. मित्रांनो ताजमहलबद्दल सांगायचं झालं तर ताजमहलला प्रेमाची निशाणी पण म्हणतात आणि ताजमहल यमुना नदीच्या काठी आहे आणि जगातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणजे ताजमहल. तर मित्रांनो लोक असं सांगतात की ज्यांनी ताजमहल बांधलाय त्याच्या शहाजांनी हातच कापले होते, पण ठीक आहे. ताजमहल तर खूप सुंदर आहे बघा. मित्रांनो इथून बघा काय दिसतंय ताजमहलचा. ताजमहल बघायला तर भारतातले त्याचबरोबर फॉरेनर लोक तर खूप येतात. तर म्हणलं की आपण पण एकदा का होईना ताजमहल बघितला पाहिजे. असं म्हणता संध्याकाळ झाली आणि आम्ही परत रिटर्न जयपूरला आलो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरीज बाय प्रसाद या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.